एंट्रन्सला पोहोचलेलं श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ कोल्हापूर हे असं काही आहे. सो आता आपल्याला पार्किंगला जायचं आहे आतमध्ये सावलीत. बघत काय कसं पार्किंग आहे. हा ना. सो हॅलो मित्रांनो, मी निखिल गुंजा स्वागत करतोय परत एका तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग चालू केलेला आहे मी कनेरी मठ पासून. पार्क केली अँड इकडे असा आहे परिसर. आतमध्ये जायचं आहे आपल्याला. सो ट्रिपला आलेलो आहे मी लास्ट एक 6-7 वर्षापूर्वी मी ट्रिपला आलो होतो. सो त्याच्यानंतर आज आलेलो आहे. देन 1 मिनिट. हे आपण तिकीट काढलेलं आहे तिघांचं. काय काका तर नाही येते, आम्ही तिघच चाललेलो आहे. देन इथून स्टार्ट होत आहे ती कनेरी मठ. इथून गार्डन आहे ना. हा इकडनं आहे का. हा आता चेंजेस तर होणारच. ओ भारी केलेलं आहे बारीक. चलियो आता इथनं चालू होत आहे. या ठिकाणी आम्ही सुरुवात केलेली आहे फिरायला. मग बारीक काय बघायचं पहिलं तुला. हा आता गार्डन पासून सुरुवात केली आहे. मग सर कसं वाटतंय. मठातलं हे मस्त गार्डन आहे. सुरुवात झालेली आहे. इथे सगळे देवांचे आपले सगळे ऋषीमुनी त्यांचा एक स्टॅच्यू केलेला आहे मस्तपैकी. बऱ्यापैकी भारी यार. हे बघा शंकर भगवान आणि झाडं फुलं मस्तपैकी आहेत. एक नंबर. वरती गोमाता आणि खाली सगळे ऋषीमुनी. वा एक्सलंट. हे बघा असं काही सुंदरसा हे गार्डन आहे. अँड पुढं जाऊन स्टॅच्यू वगैरे ते खूप काही काय आहे. मग सर याच्याबद्दल काय म्हणायचं आहे तुम्हाला. एकदम आपल्या प्राचीन पुराणातील साधू संतांची प्रतिकृती इथे उभारलेली आहे. एकदम मस्त गार्डन. हो तिकडं पण काहीतरी काही ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू आहे, म्हणजे काम चालू आहे. नवीन नवीन काहीतरी गोष्टी येत जात राहतात. तिकडं समोर आहे बघा. हे तर शंकर भगवानचं स्टॅच्यू दिसतोय मोठा. सो तिकडं पण काही वेगवेगळं असेल. इथं असं काही गार्डन आहे. बघूयात पुढे पुढे. बघूच शकता तुम्ही मस्त बनवलेलं आहे हे स्टॅच्यू. त्याच्यावरती झाडं त्याचं पाला वगैरे. हे बघा सगळं नर्सरी वगैरे एकदम प्रॉपर आहेत. हे भारी बनवलेले गार्डनमध्ये. हा बघा. ओ दी मगरमच्छ देख बारीक मगरमच्छ. आता इथून आतमध्ये आय थिंक. सो बघूयात आता हळू. हे बघा मगरमच्छ. हे बघा फोटो काढायला आणि खाली वगैरे दुकान वगैरे आहेत. ह्या इथनं का पुढनं कुठून तरी आहे. बघूयात आता जाऊ. आता आम्ही थोडी इकडनं स्टार्टिंग करू. काय सर्वांग अभ्यंग हे असं काहीतरी आहे त्याचं. परत जानू बस्ती हे असं जानू बस्ती. देन कुठं एवढं एक तुम्ही नोटीस करा. नुसते इतके झाडं आहेत ना इथे. एवढे प्लांट्स. हे काय शिरोधारा. हे असं शिरोधाराच. आता हे काय आहे सर तुम्हाला एकदा माहिती आहे का. हे म्हणजे प्रॉपर हे काय नक्की कशासाठी हे केलेलं आहे त्यांनी. आयुर्वेदिक उपचारासाठी. हे सगळं आयुर्वेदिक उपचारांचं आहे का. हा पहिल्या जुन्या काळात वापरलं जायचं. हां दाखवले आहे. ओके. मग बारीक हे बघ या सगळ्या गोष्टी बघून घे. हे म्हणजे पार सगळ्या आपल्या सगळ्यांचे आधी जेव्हा डॉक्टर नव्हते ना, डॉक्टरांच्या आधी असे आयुर्वेदिक उपाय राहायचे सगळ्या गोष्टीचे. हे त्याचं आहे सगळं. हे बघ हे जसं काय तुझे गुडघे वगैरेसाठी. बघ इथे बघ दिसतंय का. ही जडीबुटीन त्याचं असतं सगळं. ओके इकडे आता ह्याचं नाव काय आहे. नाडी स्वेद. हे आहे नाडी स्वेद. ओके चला आता पुढे जाऊयात आपण. हे पत्रपोटली स्वेद. ओके हे जसं काय बॅक पेन आणि त्याचं आय थिंक असेल असं. कटिबस्ती हे पाठीवर. आता प्रॉपर नाही सांगू शकत. देन इथे नस्य. ओके
आता सगळ्या गोष्टी तर मला काही माहीत नाही, त्याच्यामुळं तुम्ही ज्या गोष्टी काही कळत नसेल त्या तुम्ही सर्च करून बघू शकता. हे काय कोणता चरण आहे हा? चौका चरण. ओके. हे काय बस्ती, हे काय कळलं नाही भाई. बस्ती व्हॉट इज दिस, पण ठीक. हे पादाभ्यांग, पायाचं. ओके. विरेचन, हे कोणतं विरेचन आहे बे? हे पोट. हे भमन, वभन, काय नक्की? वभन. ओके. हे उद्वर्तन. ओके. अवहाल स्वेद, है बातब लगता है मेरे को. कर्णपुरन. ओके. काय सर्वांग स्वेदन, हे तर वेगळंच काहीतरी वाटतंय मला. हा ना. परत सर्वांग धारा. ओके. हे काय, याचं तर नावच नाही. नाही आहे पण नाव नाही दिसत आहे प्रॉपर आपल्याला ना. तर्पण, हे असं नाही, डोळ्यांचं काहीतरी असेल ना. हे स्पर्श करू नका, दुरून पहा ओनली, हे नोट लक्षात ठेवा. ग्रीवा बस्ता का बस्ती आहे? ग्रीवा बस्ती. हे काय ते पण नाही कळलं मला नीट. इथे काय पादाधात, हे पण नाही नीट कळलेलं आता. अँड हे लास्ट आहे हृदय बस्ती. हे आय थिंक हृदय विकारासाठी असेल काहीतरी. मग बारीक कसं वाटलं बघून सांग बरं. इकडं बघ, इकडं. कसं वाटलं तुला? चांगलं. हो का? लास्ट टाइम कधी पाहिलं होतं तू हे? नाही आठवत. कधी बघितलेलं आहे का असं? हा, कार्टून पाहणारी पिढी नाही का? हा. मग सर काय वाटलं तुम्हाला हे बघून? एकदम मस्त आहे. जुन्या काळातल्या उपचार पद्धती दाखवून हे जुन्या उपचार पद्धती सगळ्या आपल्या. कारण एक मिनिट ना, आत्ताच्या काळात आहे ना लोकांना हे बघायला टाईम नाही. हे बघायला म्हणजे आता मला जर म्हणले ना तरी मी पण टाळू शकतो ह्या गोष्टी, म्हणजे कोण इंटरेस्ट घेत नाही. सो असं काहीतरी बघितलं ना आपल्याला कळतं जुन्या पद्धती म्हणजे काय काय असतं. सो असं काही हे होतं. आता आपण प्रॉपर कनेरी मठ आहे, म्हणजे जिथं स्टॅच्यूज वगैरे म्हणजे असे गावं तयार केलेले. सो तिथं जातोय, बघतोय ते एक. सो स्टेटून बघत राहा. तर फिरून येऊन आता इथून म्युझियम स्टार्ट होतंय. सो चलूयात बारीक. चलियो. म्युझियमला सुरुवात झालेली. ही म्युझियमकडे प्रत्येक असे ना एकदम भारी भारी केलेले सगळ्या गोष्टी. सो चला गेलं. स्कूल ट्रिप आलेलं आहे. स्कूल ट्रिप तर येतातच इकडे. हे आता कल्लावरून तुम्हाला कळतच असेल, हे सगळे कार्टून्स लावलेले इथं. पब्लिक वा ना, पब्लिक दिबाच्या कंपनी बारीक सगळे शो आहे. हे बाय इकडं पण आहे. स्विमिंग पूलमध्ये जायचं होतं ना तुला? स्विमिंग पूल हे बघ. आधी आपण इकडे म्युझियममध्ये जाऊ. समोर म्युझियम हे काय समोर समोर म्युझियमकडे आलेलो आहे. आणि स्टार्टिंगलाच हे बघा एक गाव बनवलेलं आहे. सगळं मंदिर, पाण्याची टाकी, घरं वगैरे सगळे सगळ्या गोष्टी केलेल्या आहे इथे. सो हे स्टार्टिंग एंट्रन्स. इथून आता ग्रामजीवनवर आहे सगळं. सो आता जाऊयात आता. चला तर इथून सुरुवात झालेली आहे. हे बघा काय कठड्याच्या आत जाऊ नये. ओके. हे बघा साधू संतांचं सर जपो ना तुम्ही डायरेक्ट वरती टेक्स्चर. ह्या इथे सगळं असं एकदम पद्धतशीरमध्ये. एक नंबर आहे यार, काम एक नंबर की. कोरियोग्राम्स महाभारत. हे बघा इथं हे तुम्ही होल्ड करून वाचू शकता नाही का, पॉज करून.
सगळे साधू संत येत. बारीक कसं वाटतंय मग? मस्त. हळूहळू काम बाकी भारी आहे. हे बघा तुम्ही पॉज करून वाचा. हे तर सगळं वाचून हे करणं शक्य नाही आहे. हे बघा सगळे ऋषीमुनी आपले. इथं काहीच नाही. हे बघा हा हे गार्गी. ओके चला अजून खूप आहे असं आतमध्ये. आता थोडे शॉर्ट्स हे करतो तुम्ही बघा. नाही काही गोष्टी वगैरे सगळे आसन केलेले आहेत. सगळे आसनचे हे कोरीव काम हे सगळे आसन आहेत. म्हणजे प्रत्येक जागेवर इथं बॅकला पण होतं आणि याच्या प्रत्येकाच्यावर वेगवेगळे आसन आहे. सगळे आहेत तुम्ही बघा. हे बघा इकडे पुढे चला. इकडे पण आहेत स्टॅच्यूज. सो बघूयात आता आपण. हे बघा प्रत्येक टाईपचं दिलेले. हे पुरातन काळात हे जसं की आपले क्रशर ते टाईप आहे त्या टाईप आधी असे हे हातोडे छणी. परत यांचे काय काय नाव सगळी नावाने आठवत. सो यांनी दगड वगैरे तोडायचे बरं का बारीक. आता कसं आपल्याकडे ब्रेकर वगैरे तेव्हा आधी ब्रेकर नव्हते, मशीन नव्हते आधी याने तोडायचे. छणी हातोड्याने तोडायचे आधी. हे बघा हे पाणी. हे विहीर पाणी वाहून आणतात नाही का पाणवठा वॉटर होल. यस हे ग्रामीण भागात. अजून काही भागांमध्ये अशीच पद्धत आहे. म्हणजे काही ठिकाणी अजून पाण्याचे इतके हाल आहेत ना काही ठिकाणी लिटरली का तिथं असंच आहे अजून. आणि इथे आता आपल्याकडे ट्रॅक्टर आहे नांगरणी करायला. यस हे बघा बैल वगैरे नांगर जुपतानी बैल. हे कोळपणीच करतानी हे मोठतानी मोठ. खूप काही काय म्हणजे एवढं छान आहे ना बघण्यासारखं कनेरी मठला. हे बघा हे आत्ताच्या याच्यात आहे ना हे अनसीन म्हणता येईल आपल्याला. हे बघा हे कुठं दिसणार सुद्धा नाही ह्या टाईपचे सध्या. सो खूप असं गावाकडचं प्रॉपर त्यांनी दाखवलेलं आहे. आणि खूप वर्षांपासून हे बघा हे बारीक लहानपणी असे खेळायचे. आता तुमचं कसं आहे खेळणं मोबाईलवर गेम आहे बाहेर किरकोळ आहे. हे बघा विटी दांडू. परत हे गाया चरावतानी एकदम भारी. कसं वाटतंय सर तुम्हाला बघून? हां एकदम म्हणजे प्रॉपर गावाकडची प्रॉपर फील येते नाही का इथे. हे बघा आता सोयाचं नाव काय बघूया थांबा. त्याला काय म्हणतात? मळणी धान्याला वारा देणारा शेतकरी. हा मळणी वगैरे हे जे तुम्ही धान्य उपण काय करणे हा धान्य उपणणे. जसं काय आता आपल्याकडे ते मशनरीज सगळ्या. हे आधी हे असं नाही का वरतून हे करायचे जसं काय हवेनी सगळी घाण जाते असं. ते बघा मळणी आधी मळणी अशी राहायची. आता खूप वेगवेगळ्या पद्धती आलेल्या आहे आधुनिक याच्यात. बट आधी असं राहायचं. हे बघा एक नंबर आहे सर.
लहान मुलांनी ज्यांची पिढी ज्यांनी हे बघितलेली नाहीये त्यांना खरंच आणणं येतं. शरीर राखणारी स्त्री. हे बघा, छान छान छान. हे बघा, कुळवट, त्याला कुळवट म्हणतात. हेच आता प्रॉपर नाही सांगू शकत, एवढं मला पण नाही माहीत. हे बघा, याच्यात तुम्हाला एक ओरिजिनल डी छोटा टायगर बहन. अरे अरे भाग गई. अरे 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 मांजर. ओहो ओहो, बारीक मांजर नाहीच. हे बघा, आता इथं शेवट झालेला आहे. कुळवट झाली. ही पेरणी आधी अशी असायची. आता आपल्याकडे काय ट्रॅक्टर आहे, आता नवीन नवीन आधुनिक नांगर वगैरे आले आहेत त्याच्यात. हो, आणि ही बैलगाडी, ही पण आता नसल्यासारखेच असतात. सो बघूच शकता तुम्ही. आणि हा आमचा बारीक, हा रोजच दिसतो आहे ना. ओके. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान कण्हेरी मठ. ह्या कमानीतून आपण परत एकदा चालू केलं. इथं थोडंसं वेगळं आहे. इथं एक गावाची कन्सेप्ट आहे पूर्ण, म्हणजे गाव. आता आपण हे दुसऱ्या साईडने चालू केलेलं आहे. श्री विठ्ठल मंदिर आहे इथं. परत हे बघा, तुतारीवाला बाबा. हे बघा, इथं गावाची चावडी. आधी आहे ना, आता कसं सरपंच वगैरे ते असतात तसंच हे पण होतं. अशी चावडी बसायची. पोलीस स्टेशन वगैरे नव्हतं आधी काही एवढं. हे गारुडी, हे तर आता बघायला भेटतच नाही. हे असे नागपंचमी वगैरेला सापाचा खेळ वगैरे असायचे बारीक. कोंडवाडा, हे बघा, आय डोंट नो. हे माळी, असं काहीतरी होतं. देन सीसॉचा झुला खेळ. ओके, चला आता पुढे जाऊयात. कुंभाराचे घर, हे असं, हे जे मडके वगैरे असे बांध. नाही ना. आता इकडे हे याला काय म्हणतात सर? लोहार. हां, लोहार. हे बघा, असं हे जे लोखंडी अवजार आता वेगळे, म्हणजे आता पण म्हणतात पण थोडीशी पद्धत. यस, हे जुन्या काळातली पद्धत आहे. ओके. मांतक, दोरखड बनवणे. ओके. हे बघा, छत्री दुरुस्ती करणार. तांबट. ओके. चर्मकार चांबा. हे बघा, पिंजऱ्याचे घर. ओके. तर हे बघून घ्या तुम्ही. सो आपलं स्टोरेज फुल होत आलं, त्याच्यामुळे आता जास्त काही आता मला करता नाही येते. ऑलमोस्ट फुल आहे स्टोरेज. हे गोंधळी असे राहतात, जागरण गोंधळ. तालीम, हे बघा, कुस्ती. आतमध्ये तालीम चालू आहे. हे असं राहायचं. श्री लक्ष्मी मंदिर. हे बघा, एकदम म्हणजे डायरेक्ट सर एक गावच तयार केलेले आहे. असं काय त्यांनी पूर्ण गावच केलेले, पूर्ण ग्रामीण. म्हणजे त्या काळचं, आता 1900च्या काळातलं. कासार, कोकणातील चिऱ्यांचे घर. हे बघा, बाजार कट्टा. हे आधी असं राहायचे. चला. सो गाईज, आता जस्ट बघून आलेलो आहे आम्ही. अँड एक नंबर होतं. आता जर स्टोरेज फुल झाले, म्हणजे असं शूट करता नाही आलं. मग काका तुम्ही आले नाही? मी 2-3 वेळा बघितलंय, म्हणलो थोडा आराम करावा. मग बारीक कसं वाटलं तुला? शिकला का नाही काही त्यातून? त्याला जरा त्याला खूप सांगितलं. ओम बोल. लाजतो. कसं वाटतंय? आपलं आता गोप्रोच शूट चालू आहे. फर्स्ट टाइम गोप्रो शूट करत आहे. क्वालिटी एक नंबर वाटते गोप्रो शूटची. बघू आता कसं. आता कुठं चाललोय? आता आपण इथून शाहू पॅलेस मध्ये चाललोय. यस. शाहू महाराजांचा जे वाडा होता
तो बघण्यासाठी तो चाललोय. तिथलं सगळं जुनं वगैरे म्हणजे जुन्या महाराजांच्या ज्या जुन्या वस्तू आहेत तिथं त्याचं संग्रहालयात ठेवलेले शाहू पॅलेस वाड्या ना तो पाहण्यासाठी चाललेलो आम्ही. हा बरोबर. सो चला आता तुम्ही शॉर्ट्स एन्जॉय करा रे ना. निघूयात आम्ही पुढे निघतो आता. मेन रोडचे काही व्ह्यूज दाखवेलच तुम्हाला. आज नाही काही त्याच्यात ठेवलं आता आज नाही ठेवलं. सो चला आता निघतोय आम्ही. गाडी काढतोय. पूर्ण जावं लागेल इकडनं गाडी. इथं पब्लिक आहे म्हटलं बघू. पाडायला तर नाही आज पाहिजे. घेतो सो आम्ही जरा टेस्टिंग घेतोय कॅमेऱ्याची. आज घेतो म्हटलं बघूयात जरा कसं काय. मग आता कसं प्रॉपर येऊ राहिले. मग फोनवरून प्रॉपर इथून येत नव्हते तुम्ही. नाही पडायला नको दुसरं काय नाही कॅमेरा मागायचा आहे. नाही, पडणार नाही, पडणार नाही. ऐका ना तसं नाही कॅमेरा नाही पडणार. आणि पूर्ण त्या बीचवरच फिरलो ना सगळीकडे बाहेर बाहेर ना मार्केटमध्ये जातात. शाहू पॅलेस. शाहू पॅलेसचा मॅप लावला का? लावलं किती किलोमीटर आहे? इथून 16 किलोमीटर 31 मिनिटाचा आहे ना दाखवते. आता काही अडचण नाही. 16 किलोमीटर 31 मिनिटं. हा जवळ आहे मग. जवळ आहे. अर्धा तास तिथं पोहोचतोय आपण 5 वाजता. 6 वाजता बंद होतं. बघू आता 15-20 मिनिटं पोहोचू. किती किलोमीटर इथून कोल्हापूर? Take the next left onto Canary Math Road, Canary to NH4. असं वाटतं लई थापाय दुखतंय कोणतरी. सरांना मसाजची गरज आहे का? मसाजची गरज आहे. नाही नाही सरांना थाई मसाज घ्यावा लागेल. थायलंडला तिकडे जावं. चला मग काय? तिकडे आहे मसाज. एअरपोर्टला जाऊयात आपण. इतके थकवा आहे. थकवा काढण्यासाठी मसाज. Continue on Canary Math Road for 4 सही आहे kilometers. बॉस. शूट हे पाय ना व्ह्यू एक नंबर येऊ राहिला आहे ना. नाही सर फक्त पडल्यावर गणमन नको आहे ना. धरू मी आपल्याला टेस्टिंग घ्यायची आधी. कसं आहे ते नाही का? कसं आहे मग काका? नको आहे की नाही पैसा बसून. म्हटल्या पंक्चर काढून घ्या काय घुसलं होतं? काय होतं काय ना पण पंक्चर झालेलं होतं. मला नको वाटतं ना. कुठं घ्यायचं? इकडं हायवेला बेंगलोर हायवेला लागतं. नाही कॅमेरा नाही बंद झाला. मिनिमाइज झाले स्क्रीन. मग चालतं काय नाही. हा कॅमेरा चालू आहे पण ते हा ते हलणारच आहे. तेव्हा ते लाल लाईट लागते ना. कॅमेरा चालू आहे. आता इथे एकदा टच केला ना हळूच ते बरोबर चालू आहे. तिनं चालू ठेवली ना. कारण आम्ही कोल्हापूर रोडला लागलेलो आहे. आणि अरे कोल्हापूर रोडला लागलेलो आहे. एक थोडासा डिस्टन्स बाकी आहे आमचा. एक 23 मिनिटचा रन बाकी आहे. आता प्रॉपर कोल्हापूर सिटी चालू झालेली. आपण प्रॉपर कोल्हापूरला आलेलो आहे. अँड मस्तपैकी आपल्याला याच्या शाहू पॅलेसला जायचं आहे. तिथून पुढे बघू हळूहळू काही गोष्टी आपण छानशा. In 400 meters, merge with एन्जॉय National करा Highway शॉर्ट्स 48. काही. 1 मिनिट हे बघा शॉर्ट्स एन्जॉय करा तुम्ही जरा काही. आपण जाऊयात मस्तपैकी. हा हायवे नॅशनल हायवे कोल्हापूरचा. बघा तुम्ही. थांबून घे गडबड नको करू. घेतले जरा तुझ्या. सो गाईज जस्ट नाव आपण पोहोचलेलो आहे. आका समोरचा व्ह्यू दाखव. हे बघा इथं पोहोचलेलो आहे आपण. सरळ यायची का? हे बघा आपली गाडी इकडं पार्क केली. देन आम्ही आता निघलेलो आहे इकडं. इथं आता शाळेच्या ट्रिप्स वगैरे आलेल्या आहेत. बऱ्यापैकी गर्दी. आणि काका आम्ही चाललेलो आहे आता इकडे फिरूया आता. हा इकडं कुठं दिसत नाही. इकडं आतमध्ये असेल. हां सगळं इकडं आतमध्ये असेल. नो एंट्री विदाउट तिकीट आहे. हा ना ह्या इकडं बघू ना तिकीटचं. हे बघा एक नंबर सगळं झालं. देन विषय असा झाला की आम्ही तिकीटच नाही काढलं. सो आता आम्ही गाडी घेऊन चाललो आहे. तिथं गाडीकडे आलो आहे. बाकीचे इकडे उभे आहेत. नाही आपण आता तिकीट काढायला जाऊयात. चला विषय झाला. परत 5:30ला काउंटर ऑफ होत आहे. ट्रिप निघाल्या सगळ्या. आता हे सगळे रिटर्नला चालले आय थिंक. नाही तर
रूम घेऊन मुक्कामी असते. सो आपण आता जाऊयात. ओके भाई भाई. सो चल. सराचं बार तोंड फुगायला बसले रिटर्न गेल्यावर. हे सगळे रिटर्न निघाले. आपले सर पण बिझी जरा. तर चला आता आम्ही खाली जाऊन रत्नागिरीचे तिकीट घेत. हा का सरका. चला चला एवढं लांब न आले. अरे बा. आणि हे तलाव वगैरे. आता इथं कुठं काढायचंय पुढे तिकीट. सो हे बघा आम्ही आता तिकीट काढलेलं आहे. आता काका पण येत आहेत आत. चला चाललेलो आहे आतमध्ये. हे काय इथपर्यंत चला. इथं थांबा मस्त पैकी तुम्ही. काय रे बारीक. हा ना. सो आता हे बघा एक नंबर छत्रपती शहाजी महाराज. छत्रपती शाहू महाराज ह्या पॅलेस मध्ये राहत होते. यस. हे तेच शाहू पॅलेस. एक नंबर व्ह्यू आहे शाहू पॅलेसचा. नक्कीच बघा तुम्ही. अँड आता आम्ही आतमध्ये व्हिजिट करतो. ओके चला. तर आलेलो आहे आम्ही फिरून. तुम्हाला सांगतो एवढा म्हणजे त्याने एवढं डोकं लावून बनवलेलं आहे ना पॅलेस. तर तुम्हाला काय सांगू. तर एकच मिनिट एक कॉल आहे. एवढा कॉल घेतो नाही परत भेट. तर मी सांगत होतो हे बघा एकदम डोकं लावून बनवलेलं आहे त्यांनी. स्पेशल त्यांच्या राहण्यासाठी बनवलेला हा पॅलेस. आणि हे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बनवलेलं. हे त्यांचे कर्मचारी आहेत. सो असं काही आहे. हे बघू शकता. सो आता आम्ही रंकाळा तलावकडे चाललेलो आहे. इथं आपला डिस्टन्स लावलेला आहे. एक 2.4 किलोमीटर रिमेनिंग आहे. अँड 11 मिनिटचा रोड दाखवत आहे. सो चला आता तिथे आता मी पटापट गाडी काढतो. सो ट्रॅफिक आहे जरा. आणि नंतर तिथे गेल्यावर एकदम प्रॉपर व्हिजिट देतो तुम्हाला. बघत राहा. काकाश्री मागं जाऊन बसले. सर पुढे आलेले. मग सर कसं वाटलं पॅलेस. पुढच्या अतिशिक्षणात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि पॅलेस कसं वाटलं पॅलेस. अतिशय सुंदर भव्य दिव्य शाहू महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचे ते प्रतीक आहे. बरोबर बरोबर. सो चला आता आपण जाऊया डायरेक्ट रंकाळाला भेटू. आहे थोडंसं ट्रॅफिक आहे बट जिद्द आहे सगळे. आणि परत सगळं झालं मस्त नाईटला फिरायचं आहे. ते पण दाखवीलच मी. ओके. सो आता रंकाळा लेककडे चाललेलो. और एक मिनिट. इथं गाडी पार्क केली. साला इथं पार्किंगचा लय इश्यू लई. हा ना अवघड आहे. सो आता जस्ट नवीन रंकाळा चाललेलो आता मस्त पैकी. बघा इथे हेअर इज दी रंकाळा तलाव. हे बघा बघूच शकता तुम्ही. एकदम प्रॉपर रिव्ह्यू. हो गंदगी पण आहे. खाली येतात आणि घाणीतच टाकतात. एक नंबर. बारीक बारीक मारतो गुडी. पाव खायचे का. काय खायचं. पाव तिथे त्यासाठी पाव पाहिजे तरी तिथला पाव. सो गाईज तुम्हाला आता मी एक रूम टूर देतो. हे बघा इकडं आता वॉशरूम आहे. सो इथं मी आहे. असा काय आपला बेड. एक एक्स्ट्रा मॅट्रेस देत आहेत. इकडं हे असं 1 मिनिट. हा. सो गाईज आम्ही आता निघालेलो आहे मस्तपैकी इथं. ओ याच्यामध्ये बा व्हिडिओ द्यायचा आता. व्हिडिओ बघा आता आमचा चौथ्या व्हिडिओ बघ गेली रेंज गेली. सो गाईज आम्ही आता चौघ निघालेलो. अरे बारीक कोणी आता हे भेटते. हा आता निघालो. पार्किंग मध्ये आलोय. काका गाडी अनलॉक करा ना. ही चावी गाडीत ठेवतो. आले
इकडे घेऊन फिरा एवढं हे बरं गाडी हे ना गाडीमध्ये की रूम की ठेवतो चालेल एवढी मोठी घेऊन कोण फिरणार हां कर लॉक सो आता निघतो मार्केट फिरतो जरा आज मस्त आहे की प्रॉपर मार्केट फिरायचं आहे आम्हाला तर आता आम्ही मार्केट फिरू राहिलो आता कोल्हापूरचं सो बघत राहा तुम्ही मस्त आम्ही काय काय इथं जे असेल नसेल सगळं फिरू एकदम चुम्मा श्वारी सब देखेंगे सबको दिखाएंगे बस बघा बरं का सो आता आम्ही जरा मार्केट फिरत जरा पुढं आलो चौकात नाही तर मेडिकलमध्ये जायचं आमच्या बारीक वाट खोकला यायला लागला सो मग आता चाललेलो आहे मेडिकलमध्ये जरा मेडिकलमधून याला टॉनिक जा बारीक टॉनिक घ्यायचं तुला घेऊ त्याला काय गोळी बिळी काहीतरी किरकोळ घेऊन टाकू देन नंतर थोडंसं पोटा पाण्याचं नियोजन करू आणि रूमवर जाऊन बरेच काम आहे अजून एडिटिंग वगैरे सगळं सो चला छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपतीचं एक दर्शन घेतलेलं इथं अँड जाऊयात आता फिरतोय मार्केट चाललेलं आहे आता फिरत